बुद्ध काळातील एक कथा आहे। एक सोनार मरणाच्या दारावर येऊन ठेपलेला होता। खूप भिलेला होता, कारण मरणाची तर तयारी कोणच करत नाही। जीवन असं संपून जातं आणि जीवनाची अंतिम वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र मन बेचैन होते। त्या मरणानंतरच्या लांब प्रवासासाठी काहीच आराखडा केलेला नसतो। सोनार खूप घाबरलेला होता, म्हणून त्याच्या मुलांनी भगवान गौतम बुद्धाला त्यांच्या भिक्षू संघासमवेत जेवणासाठी निमंत्रण दिलं। जेवणानंतर मुलं भगवान बुद्धाला बोलले की आम्ही वडिलांच्या आयुष्यासाठी जेवण भोजन दिलेलं आहे, तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या की त्यांचं आयुष्य वाढू द्या। मरत असलेला माणूस, मरणाच्या दारातला माणूस आता पण अशा अपेक्षा जीवनाचीच करतो, मग याचा अर्थ असा होतो की जीवनापासून काहीच शिकला नाही। याचा अर्थ असा होतो की जीवनाची गरज अजून दिसलेलीच नाही। याचा अर्थ असा होतो की तो जीवन जगलेलाच नाही। बुद्धापाशी जाऊन देखील लोक व्यर्थ गोष्टींचाच मागणी करतात। त्यांची मुलं आशीर्वाद द्या बोलले होते, आमच्या वडिलाचं जीवन वाढू दे। बुद्ध हसले आणि मरणाच्या दारात असलेल्या सोनारला सांगितलं की उपासक, आता तरी जीवनाचा मोह सोड, आता तर कमीत कमी शुद्धीवर ये। तू वृद्ध झालास, तुझं शरीर झाडावरच्या पिकलेल्या पिवळा पानागत झालेला आहे आणि आतापर्यंत तुझ्याकडे काही पुण्य देखील नाही। मग मरणाच्या दारावर असलेला तू काहीतरी त्याविषयी विचार, तुझं गाठोडं अजून रिकामच आहे। तू पिवळ्या पानागत झालेला आहेस, थोडा तरी वारा आला तरी तू गळून जाशील। तरी आता पण तू झाडाला चिटकून राहण्याचंच म्हणत आहेस, मग आता तरी झाडापासून गळायची तयारी कर। तू असं काही कमवलं नाही जे मृत्यूनंतरही तुझ्यासोबत जाऊ शकेल। सोनार खूप म्हातारा होता, जवळपास 100 वर्षाचा असेल, म्हणून बुद्ध म्हणत होते, तुला आता पण जगण्याची इच्छा आहे तर मग इतक्या दिवस काय जगलास? इतक्या लांब जीवनातून काय कमवलंस? इतक्या लांब जीवनातून काय समजलं? आता तरी मूर्खपणा सोड। 100 वर्षात काही नाही भेटलं तर मग 2-4 वर्ष जगलास तर काय भेटल? 100 वर्ष सतत कमवतच राहिलास, मग 2-4 वर्षात अजून थोडं कमवशील, अजून काय होईल? म्हणून शेवटी बुद्ध बोलले, आता जीवनाविषयी नाही, स्वतःविषयी विचार कर। मरणापासून वाचण्याचा कोणताच मार्ग नाही। मृत्यूदर सुनिश्चित आहे 100%। या जीवनात तू कमवलंस काय? या जीवनात तू कमवलंस काय? खूप कठोर गोष्ट विचारली। मरणाच्या दारावर असणाऱ्या व्यक्तीला ही गोष्ट कोणी विचारत नाही, पण गौतम बुद्धाने ती विचारली। संत सांत्वना नहीं देते और जो सांत्वना देते हैं वो संत नहीं होते। संत तो सत्य देते हैं और सत्य सदा कठोर है।